नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 30 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. म्हणजेच आजचा जो दिवस आहे नववर्ष प्रारंभाचा आहे. गुढीपाडव्याच्या पावन दिनी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. आजच्या दिवसाचं जे नक्षत्र आहे ते आहे रेवती. योग इंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:37 ते 5:09 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:09 ते 6:42 आणि यमगंड काळ दुपारी 12:32 ते 2:04 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:35 हा चंद्र मेष राशीत भ्रमण करेल. आजच्या दिवशी मीन राशीमध्ये बुध आणि नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:35 हा चंद्र मेष राशीतच भ्रमण करेल. व्ययामध्ये बुध नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. थोडंसं फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात जाणवेल. फिरणं वगैरे जास्त होईल. तो कामामध्ये अडथळा आल्यामुळे थोडंसं मानसिक तणाव जाणवेल. काळजी करू नका. संध्याकाळनंतर हा तुमचा मानसिक तणाव बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होऊन जाईल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. फसवलं जाणं अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला येऊ शकतील. त्या संदर्भात अलर्ट राहणं जास्त महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:35 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. ताबामध्ये बुध नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमची महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळच्या आधी करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणार 2 ते 3 दिवसात काही आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. मात्र खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:35 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल. दशमामध्ये बुध नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले स्ट्रेस, टेन्शन आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात जाणवतील. भावनेच्या आरी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अशाच प्रकारचे काही अनुभव किंवा अशाच प्रकारची काही परिस्थिती निर्माण होऊ शकेल. मात्र भावनातीत होऊ नका. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करेल.
संध्याकाळी 4:35 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. भाग्यस्थानामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काळजी घ्या. थोड्याफार प्रमाणात अडथळे येऊ शकतील. त्यामुळे मानसिकतेवरती त्याचा परिणाम होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:35 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल. तुमच्या अष्टमात बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस अजिबात करू नका. कुठल्या प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात देखील करू नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक संदर्भातले व्यवहार जपून करणं जास्तच गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:35 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि सप्तम स्थानामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवाद आणि किंवा गैरसमजासारखे प्रसंग निर्माण होऊ शकेल. त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये छोटे मोठे आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करत आहे. संध्याकाळी 4:35 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल. 6व्या स्थानात बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. छोट्या मोठ्या कारणावरून थोडंसं स्ट्रेस जाणवू शकेल. काळजी घ्या. अर्थात संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मानसिकतेमध्ये बरेचसे सकारात्मक बदल दिसून येते. मात्र येणार 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला येऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या अष्टमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:35 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवाद किंवा मतभेद होण्याची शक्यता थोडी जास्तच प्रमाणात राहील. काळजी घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे मोठे ट्रेड अजिबात करू नका. खास करून गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. याचप्रमाणे चतुर्थामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. संध्याकाळी 4:35 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करणारा. दिवस महत्त्वपूर्ण आहे. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, वादविवाद वगैरे होऊ शकतील. हाच भाग तुमच्या वैवाहिक जोडीदारावर सुद्धा होण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहते. याचप्रमाणे घरातल्या अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांच्या आरोग्याकडे आजच्या दिवशी खास करून लक्ष देणं गरजेचं आहे. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:35 हा चंद्र तुमच्या 4थ्या स्थानात भ्रमण करेल.
तृतीयामध्ये बुध नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडेफार अडथळे येऊ शकतील, परंतु तुमच्या कामाचा उरक मात्र दांडगा असतील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. फसवलं जाणं, कागदोपत्री व्यवहारामध्ये काही वेगळे अनुभव येणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येऊ शकतील. त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 4:36 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. द्वितीयामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अतिरिक्त अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे थोडं जास्त होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त होऊ शकतील. मात्र भाग्याची साथ आर्थिक संदर्भामध्ये होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करत आहे. संध्याकाळी 4:36 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल. तुमच्याच राशीमध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तसं पाहिलं तर आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. स्वतःचा तोल ढळू देऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं मानसिकता ही वेगळ्या प्रकारची दिसेल. मनात बऱ्याच प्रकारचे विचार दिसून येतील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारची कृती मात्र करू नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आणि तुमच्यामध्ये थोडंसं गैरसमजाचं वातावरण निर्मिती होऊ शकेल. त्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.